नमस्कार, अर्चनाच किचन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जिरा आलू याची रेसिपी। चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। कढई गॅसवर ठेवलेली आहे। आता यामध्ये मी तेल टाकून घेते। तेल छान गरम झालं की जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं आलू म्हटल्यानंतर जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्तच राहील, तर इथे मी 2 चम्मच जिरं टाकत आहे। त्यानंतर 1 चम्मच धने घेतलेले आहेत, तर धने मी खलबत्त्यात क्रश करून घेतलेले आहेत। जिरं आणि धने आपल्याला तेलामध्ये छानपैकी तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला आलू टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं परतून यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ आपण शेवटी सुद्धा टाकणार आहोत। आलू आपण 2 मिनिटं छान परतून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकायचे आहे आणि 3-4 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे। परत आपल्याला छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालं की आपल्याला अर्धा चम्मच धने पावडर यामध्ये टाकायचं आहे आणि अर्ध्यापेक्षा अगदी थोडंसं आपल्याला काळे मिरे पावडर यामध्ये टाकून घ्यायचं आहे। परत आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चम्मच आपण चिली फ्लेक्स आहे ते टाकून घेणार आहोत। परत छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे संध्या मीठ टाकत आहे। संध्या मीठ किंवा साधं मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। परत हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चम्मच मी इथे आमचूर पावडर टाकत आहे। परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण गरम मसाला टाकून घेणार आहोत। परत छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चम्मच मी कसुरी मेथी घेतलेली आहे। हाताने छानपैकी क्रश करून मी यामध्ये टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। भरपूर असे मसाले यामध्ये पडलेले आहेत। खरंच खूप छान लागते, नक्की करून बघाल। त्यानंतर इथे मी अगदी छोटा चम्मच पुदिना पावडर आहे ते टाकून घेणार आहे आणि परत छानपैकी मिक्स करून घेणार आहे। पुदिन्याच्या पावडरमुळे खरंच वेगळीच चव येते, नक्की टाकून बघाल आणि नसेल आवडत तुम्ही तर स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर शेवटी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि परत छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। जिरा आलू आपण बनवलेला आहे आणि खरंच खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा। आलूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या करतोच, पण त्याच्यातली ही भाजी सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।